योजनेचे पैसे यायला इतका उशीर का होत आहे? यामागे नेमकं कारण काय आहे? प्रशासकीय कारण आहे का मग टेक्निकल इश्यू आहे का मग सरकारकडून उशीर होत आहे? हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. आणि यावेळेस मार्च, एप्रिल, मे असे 3 महिन्याचे 4,500 रुपये येतील का मग 3,000 रुपये येतील का मग 1,500 रुपयेच येतील आणि तेही नेमकं कधी येतील? या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पैसे उशिरा का येत आहेत? प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला किंवा मग कोणत्या तरी अशा एका विशिष्ट तारखेला पैसे हवेत असे खूप जणांचे म्हणणे असेल. प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत पैसे यायला हवेत, पण असं का होत नाही? यामागे कोण कारणीभूत आहे? आता जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचे पैसे यायला उशीर का होत आहे. तर पहिलं कारण असू शकते सध्या सुरू असलेली ई-केवायसी पडताळण्याची मोहीम आणि अपात्र लाभार्थ्यांची छाटणी. गेल्या काही महिन्यात ई-केवायसी प्रोसेस सुरू होती. एकदा का नाही ही प्रोसेस पूर्ण होऊन पात्र आणि अपात्र लाभार्थी वेगळे झाले तर मग पात्र लाभार्थींना एकाच वेळेस पैसे पाठवता येतील, त्यामुळे कदाचित वेळ लागत असेल. दुसरं कारण म्हणजे सरकारचे बजेट आणि आर्थिक तरतूद. या योजनेचा व्याप मोठा आहे, तेव्हा दरमहा लागणारा कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यासाठी वित्त विभागाला नियोजन करावे लागते. आणि सध्या काही देशात युद्ध सुरू आहेत, त्याचाही परिणाम सरकारच्या आर्थिक धोरणावर होऊ शकतो. अशा प्रकारचे आपत्तींचे सावट निर्माण झाल्यास निधी वितरणाचे प्राधान्य बदलू शकते. पुढचे कारण असू शकते आता 2.5 महिने झाले पैसे नाही आले, त्यामुळे सरकार कदाचित 2 किंवा 3 हप्त्याचे एकत्र 3 किंवा 4,500 रुपये देण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे वित्त विभागाला एकत्र 3 महिन्याच्या निधीचे नियोजन करण्यासाठी वेळ लागत असेल. आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे या लाभार्थी बहिणींचं आणखी तर असं कोणतं संघटन नाही किंवा नेतृत्व नाही जे या योजनेचा निधी वेळेवर भेटत राहावा यासाठी सरकारकडे वारंवार विचारपूस करत राहील. तसं बाकी इतर योजनांसाठी काही संघटना आहेत जे निधीचं काम व्यवस्थित चालू आहे का नाही, लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचत आहे का नाही या गोष्टी पाहत असतात. पण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींसाठी असं कोणतं तर संघटन आणखी एकजूट झालेलं नाही. त्यामुळे प्रत्येक गल्ली, गाव, प्रभाग, तालुका, जिल्हा स्तरावर लाडक्या बहिणींनी संघटन निर्माण करणं आणि आपल्या हक्कासाठी एकजूट होणं गरजेचं आहे. तेव्हाच या योजनेचे पैसे नियमित आणि वेळेवर येतील. आणि जो प्रश्न होता की 1,500 येतील का मग 4,500, तर बघायला गेलं तर सध्या 3 हप्ते रुकले आहेत. 3 हप्त्याचे 4,500 रुपये होतात. पण एक साथ 4,500 रुपयांचा निधी द्यायला सरकारी तिजोरीवर बोजा येईल, तेव्हा सरकार 3,000 रुपये देण्यास तरी प्रयत्नशील राहील आणि झालं तर 4,500 रुपये देऊन बहिणींचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळेच कदाचित योजनेची रक्कम यायला एवढा उशीर होत आहे. तर आता आपण 15 तारखेपर्यंत वाट पाहूया पैसे येतील का, त्यानुसार पुढलं नियोजन करूया. यावर कोणती अपडेट भेटली तर मी तुम्हाला कळवत राहीन. आणि ज्यांना हा व्हिडिओ आवडला त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला आता जाण्याची परवानगी द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.